या सगळ्या बाधा ज्या आहेत ना त्या उत्पन्न करणारे विकार आहेत आणि हे विकार एकदा नाहीसे झाले की मग आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होत नाही. महाराज एकदा विकारांनी या शरीरावर घर केलं, विकारांनी आमच्या बुद्धीला घर केलं ना की मग आमची बुद्धी ही कधीच सत्कार्याकडे वळत नाही. पण हे विकार एकदा की नाहीसे झाले की निश्चितपणानं आमच्या जीवनातल्या सगळ्या बाधा संपून जातात. बघा, हे विकार फार घातक आहेत. त्यातले प्रमुख विकार म्हणजे काम आणि क्रोध. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाच्या जीवनातला काम नाहीसा होईल पण क्रोधावर विजय मिळवणं फार अवघड आहे. अहो, काहींच्या जीवनात त्यांनी क्रोधावर विजय मिळवला पण कामावर विजय मिळवणं फार अवघड आहे. काम आणि क्रोध हे विकार असे आहेत ना की जीवनामध्ये आम्हाला कधीच स्थैर्य प्राप्त करून देऊ शकत नाही. आणि म्हणून हे काम क्रोध हे भयंकर घातक आहेत आणि म्हणून त्यांच्यावर विजय प्राप्त करणं अवघड आहे. गीतेमध्ये अर्जुनासारखा अधिकारी असणारा भक्त भगवान श्रीकृष्णांना प्रश्न करतो, अरे परमात्म्या, अरे कृष्णा, अथकेन प्रयुक्तोयम पाप चरती पुरुषः अन्निच्छन्नापि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. ज्ञानोबाराय अर्जुनाच्या मुखातून बोलत असताना म्हणतात, तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची ही स्थिती भ्रंशे मार्ग सांडवणी येणारी से चालत देखो. हे कधी कुठे कोणाला लावायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अर्जुनासारखा भक्त त्या देवाला म्हणतो, देवा अरे असं का होतं रे? मोठी मोठी तपोनिधी माणसं, मोठी मोठी ज्ञानी माणसं काम क्रोधादी विकाराच्या नादी लागून नको तिथे जाऊन फसतात. होतं ना असं? फार मोठी होतात पण या काम क्रोधादी विकाराच्या नादी लागून कुठे जाऊन फसतात हे कोणालाच कळत नाही. असं का होतं? त्या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवा महाशनो महत्पापा विद्वेन मिह वैरिणम. हा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, हे काम क्रोध जे आहेत ना ते भयंकर घातक आहेत आणि हे कामक्रोध ज्ञानी माणसाला लवकर बाधा करतात. का बरं? हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय धरीचा वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. हे कामक्रोध जे आहेत ना त्यांना काय म्हटलं माहितीये? हे ज्ञाननिधीचे भुजंग. कशाला म्हणतात भुजंग? कशाला म्हणतात? सापाला. विषय दरीचा वाघ भजन मार्गीचे मांग. आता समजाव, हे कामक्रोध जे आहेत ना ते ज्ञानाला लवकर बाधा करतात. का? कारण ज्ञानाच्या वाट्यात अडथळा निर्माण करणारे सर्प आहेत. विषयरूपी दरीमध्ये त्या ठिकाणी वाट पाहत बसणारे वाघ आहेत आणि भजनाच्या मध्ये आड येणारे कोण आहेत? असं तुम्ही म्हणा. आणि म्हणूनच हे कामक्रोध जे आहेत ना ते भयंकर घातक आहेत आणि यांच्यावर विजय प्राप्त करणं फार अवघड आहे. ते ज्ञानाला लवकर का धरतात माहितीये? अज्ञानी माणूस जागच्या जागी राहील, ज्ञानी एकदा हातून निसटला तर त्याला धरणं फार अवघड होतं बरं का.